नमस्कार. पालकांना खूप साऱ्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मी गेल्या 14 वर्षामध्ये चाइल्ड ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये काम करत असताना काही गोष्टी अशा जाणवल्या मला, की मुलांना ज्या पालकांनी योग्य वयामध्ये काही गोष्टी शिक्षणाच्या व्यतिरिक्त म्हणजे स्किल डेव्हलपमेंटकडे फोकस केलेला आहे, असे विद्यार्थी वेगळ्या लेवलला डेव्हलपमेंट झालेले आहेत. तर बऱ्यापैकी पालक काय करतात, स्पोर्टिंगमध्ये अकॅडमीज जॉईन करतात, ठीक आहे. पण मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी जो महत्त्वाचा पार्ट आहे, की लहानपणापासून त्यांना चित्र काढणे, डान्स, संगीत या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधलं त्यांना नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे ग्रामीण लेवलपासून ती शहरी भागापर्यंत असलेल्या गोष्टीचं पण त्यांना नॉलेज असलं पाहिजे. पण आत्ता काय झालं, मोबाईल आणि टी व्हीचा वापर वाढल्यामुळं या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि पालक पण त्यांना एक सेफ्टी झोनमध्ये ठेवायला चालू केलं. याच्यामुळं मुलांचं शिक्षणाकडचं जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा वेगळा झाला. माझं असं मत आहे, लिहिण्या वाचण्याबरोबरच त्यांना स्किलमध्ये डेव्हलपमेंटमध्ये फायदा झाला पाहिजे. आता तुम्ही जर पाहायला गेलात तर सीईटी, एंट्रन्स, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप ह्यासारख्या एक्झाम ज्यावेळेस देतो त्यावेळेस तुम्हाला क्विक निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. त्यासाठी बऱ्याच गोष्टी आपण पालकांना समजून सांगत असतो, की ब्रेन ॲक्टिव्हिटी किंवा ॲबॅकस सारखे कोर्सेस आहेत, की जे मुलांना मॅथमॅटिकली फाउंडेशन परिपक्व बनवतात आणि पुढे जाऊन त्या गोष्टीला त्या मुलांना युटिलायझेशन करता येतं. नॉर्मल मुलांच्या तुलनेमध्ये ती मुलं फास्ट असतात. ही गोष्ट पालकांसाठी सगळ्यात बेस्ट आहे, की मुलांना मॅथमॅटिकली जी फाउंडेशन्स आहेत ते वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ते 9व्या वर्षापर्यंत चांगले स्ट्रॉंग झाले पाहिजेत. लॉजिकली गोष्टी कम्प्लीट मुलांना समजून घेण्याची कुवत तयार झाली पाहिजे. ब्रेनची डेव्हलपमेंट त्या फेजमध्ये चांगली स्ट्रॉंग असते. त्याच्यानंतर एज ग्रुप असतो 9 to 13, या एजमध्ये सुद्धा मुलांना चांगल्या गोष्टी आकलन होतात. परंतु 13च्या नंतरनं 16 आणि 16च्या नंतरनं पुढचा जो कालावधी असतो हा मुलांसाठी खूप वेगळ्या लेवलचा असतो. कारण एन्व्हायरमेंटल बदल जे असतात ते मुलांच्यामध्ये, त्यानंतर फिजिकल चेंजेस आलेले असतात मुलांच्यामध्ये. त्यामुळं आपण जे पाहतो बायोलॉजिकल मुलांचे विचार बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल होऊन त्या वेगळ्या पद्धतीने करतात. पण पालक काय करतात, की बरेच पालक असं म्हणतात की मुलाचा कल असेल तिकडे ते जातील. या गोष्टीवर पण मला सांगायचे, की मुलांचा कल हा बनवला जातो, इनपुट देईल त्यानंतर बनवला जातो. तुम्ही इनपुटच दिलं नाही तर कल त्याचा जो काही तुमच्या समोर दिसतं त्याच्यावरती त्याचा कल बनत चालतो. आणि दुसरी गोष्ट की त्याला समृद्ध बनवा, वयाच्या 14-15 वर्षापर्यंत समृद्ध बनवा, नंतर कल ठरवा. कारण कल ठरवण्याच्या वेळामध्ये, ज्या वेळामध्ये तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे असतात त्यावेळेस तुम्ही विचार करता की कल त्याचा काय असेल किंवा